दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना रोज पत्रिका देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुक्काम पोस्ट मळवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे इथल्या जमुना गणेश पटेकर वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबर एकीकडे उत्तम असा डोंगर, तर दुसऱ्या बाजूला एक्सप्रेस हायवेच्या गाड्यांचा सतत होणारा आवाज आणि यामध्येही नीरव शांतता किती छान आहे. कधी कधी वारा उत्तम वाहत असतो आणि आत्तासुद्धा वारा वाहतोय. छान वातावरण आहे आणि अशा उत्तम वातावरणामध्ये पाठीमागे संपूर्ण घर आत्ता प्रतीक्षेत आहे, वाट बघत आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया पटेकर कुटुंबाला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार 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 नमस्कार. मस्त वारा सुटलाय. हो, खूप छान वारा आहे इकडं. धन्यवाद. नमस्कार. हो, धन्यवाद. या उखाणा घ्या. साडीमध्ये पैठणीची शान, आजची पैठणी मिळवण्याचा पटेकराच्या सुनाचाच मान. काय सांगता हो. बाकीच्यानी जा घरी. याच जिंकणार आहे. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ही आमची आई. नमस्कार आई. हे आमच्या मोठ्या ननंद. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. हे सुनबाई. नमस्कार. ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आणि माझ्या बचत गटाच्या सगळ्या सभासद. बरं. आणि हा मोठा मुलगा. नमस्कार. छोटा मुलगा. नमस्कार. आणि हे आमचे जावई. बरं बरं बरं. नमस्कार. आणि इकडे भाऊ. नमस्कार. आणि इकडे पाठीमागं सुद्धा सगळ्या गटाच्या महिला आहेत. हो हो, नमस्कार सगळ्यांना. सुंदर. नमस्कार. नमस्कार. आहात की डोळा लागलाय. सुरुवात करूया आजच्या गप्पात. ये रे रे पावसा, तुला देते पैसा, मी दाखवीन पैठणीच्या खेळात माझा हिसका. आजची पैठणी माझीच. पैठणीचा कोणीच नाद करायचा नाही. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण देवले गाव. ह्या मळवलीच्या पुढचं देवले गाव. अच्छा. कोण कोण माहेरी तिकडे? माहेरी आई, वडील, 2 भाऊ आणि आम्ही 4 बहिणी. मिस्टर काय करतात? मिस्टर पंचायत समितीला काम करतात. पंचायत समिती. हो, पंचायत समिती. बोलवा त्यांना. या हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं गाव पाटण, जन्मगाव पाटण. पाटणमध्येच? हो, पाटणमध्ये. कोण कोण होतं घरी? घरी 5 भाऊ आम्ही. मी सगळ्यात लहान, बाकी सगळे मोठाले, सगळे सर्व्हिसमध्ये आहे. तुमचं गाव पाटण. हो. तुमचं कुठलं? देवळे. हो. मग तुमची भेट कशी काय? आमची भेट ही मोठ्या भावाची मेवणी आहे. मोठ्या भावाची मेवणी आहे? हो. मग काय झालं? मोठ्या भावाची मेवणी ही घरी आली होती आमच्या. तुमच्या? हो. मग त्यावेळेस आमची ओळख झाली. हां. आणि ओळख झाल्यानंतर मग तिच्या आईच्या घरी जाऊन मागणं घातलं. तुम्ही? हो. प्रपोज केलं? हो. आधी ह्यांना विचारलं ना? हो, अगोदर ह्यांना काय विचार. आधी दोघात ठरवलं ना? काय खरं काय सांगा बरं. हे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? हे तसं म्हणायचं म्हटलं तर लव्ह मॅरेजच आहे. हां. कसं काय ते? ते असं की एक दिवस माझी मोठी बहिणीची माझी जाऊबाई आहे ना, तर तिच्या मुलाचा छोटासा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं की बाबा आता आपल्या बाळाचं बारसं वगैरे त्यावेळेला करायची लोक. मुलगा झाला म्हणजे बारसं वगैरे करायचं, तर बारशाला आहे म्हणून मी माझ्या अगोदरची बहीण मुंबईमध्ये असते, ती आणि मी आम्ही दोघीजणी ह्यांच्याकडं बारशाला गेलेलो. तर बारशाचा कार्यक्रम उरकला आणि ह्यांच्या घरापाशी एक अशी छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीच्या तिथे मी अशी उभी राहिलेली होते, जे पाहत होते बाहेरचा परिसर मी पाहत होते. आणि हे 5-5:30च्या दरम्यानमध्ये असे कामावरून आले. मला एक सांगा, तुम्ही खिडकीतून बाहेरचा परिसर? हो, बाहेरचा परिसर पाहत होता. ह्यांच्याकडे बघत नव्हते? नाही, ह्यांच्याकडे बघत नव्हते. आणि हे काय केलं 5 वाजता? हे 5 वाजता
कामावरून आले, पण मला माहिती नव्हतं की माझ्या बहिणीचा एक असा धाकटा धीर आहे म्हणून शाने कधी, कारण मी ह्यांना कधी पाहिलेलं नव्हतं. हे आल्यानंतर ह्यांनी सुद्धा ह्यांच्या आईला विचारलं की बाहेर खिडकीमध्ये उभी राहिलेली मुलगी ती कोण आहे. तर ह्यांच्या आई घरामध्ये काहीतरी बोलली यांना. काय बोलली? माझी आई म्हणली की हे तुमची मेवणी आहे, हा तुझी मेवणी आहे. आणि त्यांना मी विचारलं की तू कधी आली, काय बरं आहे का? बरं आहे. तुम्ही विचारलं? हो. म्हणजे डायरेक्ट येऊन बोलले तुमच्याशी? हो, मी खिडकीमध्ये उभे असताना हे आले, मला विचारलं, म्हटले काय गं तुझं नाव काय? म्हटलं जमुना. हो जमुना, कशी आहे, बरी आहेस का, काय चाललंय, आता काय करतीस? म्हटले काय नाही करत, घरीच असते. हो का? मग हे मला डायरेक्ट म्हटले की तू खूप सुंदर दिसते, मला आवडतीस. असं बोलले? काय हो, डायरेक्ट बोललं? हो. एका मिनिटात. त्याच्यापूर्वी कधी बघितलं नव्हतं, बघितल्याबरोबर तुम्हाला आवडतेस? हो, आवडते, मेवणी आहे म्हणून या नात्याने बोललो. हा, चांगलं केलं तुम्ही. मग काय लगेच तुम्ही काय म्हणालात? पण नंतर मग मी घरी गेल्यानंतर थोडा आईला विचारलं की म्हटलं आई, आपल्या ताईचा जो धीर आहे त्यांनी मला असं असं म्हटलं. आई म्हणाली की अगं मेवण्यामध्ये असं चालतं, एकामेकाची मस्करी वगैरे असं करतात, केली असं टिंगल मस्करी. पण ज्यावेळेस हे मला म्हटलं त्यावेळेस मला ह्यांची शंका आली ना. कधी कधी आली शंका? मला दुसऱ्या दिवशी आली, कारण की आम्ही त्या दिवशी ह्यांच्याकडे राहिलेलो होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ह्यांना कामाला जायचं होतं, पण त्या दिवशी हे कामाला गेले नाही. काय हो, का नाही गेले? कामाला गेलो नाही की म्हणलं आता पाहुणे आलेले, पाहुण्यांना घालवावं आणि नंतर मग दुसऱ्याशी कामावर जावं. पाहुण्यांना घालवावं का ठेवूनच घ्यावं? काय विचार काय होता तुमचा? नाही, काय नाही तसं, म्हणजे सोडवायला आलो स्टेशनवर, रेल्वे गाडीला बसवून दिले, नमस्कार केला सगळ्या. असा नमस्कार केला सगळ्यांना? जेवढे पाहुणे. आणि ह्यांना हळूच बाय बाय. ह्यांना मला म्हणाले भेटू आपण पुन्हा एकदा, असं हळूच बोलले. मग कुठे भेटलात? भेट आमची मग बंगल्यावर झाली. आई राहत होती त्या बंगल्यावर, तिथं मग एक 8 दिवस रविवारच्या सुट्टीच्या दिवशी गेलो, त्यावेळेस आमची भेट झाली. हो. आणि मग तेव्हा नक्कीच झालं? हो, नक्कीच झालं. काय हो, रविवारच्या दिवशी म्हणजे यांना सुट्टी होती, तर हे रविवारचे आलेले. तर आल्यानंतर हे आईला म्हटलं की मामी, मला तुमची धाकटी मुलगी खूप आवडली, तर तुम्ही मला देसान का? तर आई म्हणाली की का नाही देणार, एक मोठी मुलगी तुमच्या घरामध्ये दिलेलीच आहे ना, मग छोटीला का नाही देणार, देईल की, तुम्ही पण चांगलेच हात देईल. पण त्यावेळेला मी खूप लहान होते, म्हणजे 14 वर्ष माझं फक्त वय होतं त्यावेळेला. हो, तेव्हा मी 14 वर्षाची असल्यामुळे एवढं लग्नाचं म्हणजे एवढे जास्ती काय हे वाटत नव्हतं. मग मी म्हटलं आपण थोडा रेस्ट घेऊया, थोडा विचार करूया की बघूया ह्यांचा स्वभाव वगैरे कसा आहे काय आहे. पण ह्यांनी मग सुरुवातच केली की नाही, त्यावेळेस फोन वगैरे काही नव्हते, हे एकदा महिन्यातून कधीतरी 15 दिवसातून कधीतरी आमच्याकडे भेटायला असे यायचे ह्यांना घरच्यांना वगैरे भेटायला. असं करता करता मग आई म्हणाली की चला आता पाहुण्यांना मुलगी पसंतची, आपण घरी जाऊन ह्यांच्या घरच्यांशी बोलू. आणि हे म्हणाले मी माझ्या घरच्यांना सांगणार, मग तुझ्याकडं ते येणार. लगेच लग्न झालं? नाही, तरी 6 महिन्याचा काळ गेला, कारण की दिवाळीमध्ये. मग लग्न झालं तेव्हाची परिस्थिती कशी? लग्न झालं त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की मी पंचायत समितीमध्ये नोकरीला होतो, त्यावेळेस 5 रुपये रोज होता. अरे बापरे. 5 रुपये रोज होता, त्याच्यातून शनिवार रविवार कापून घेऊन 120 रुपये ते 125 रुपये माझ्या हातात मिळायचे. त्याच्यातून मी तेवढं पूर्ण प्रपंच चालवलं. हो. आणि यांनी कशी साथ दिली? ह्याने अतिशय सुंदर साथ दिली, म्हणजे आसन ते काम करून, काही घरातलं काम असेल काही असेल तेवढं हे करून मला पूर्ण साथ द्यायची. सकाळी उठून 5 वाजता उठून डबा बनवणे, डबा बनवून दिल्यानंतर बांधून देणे, डबा व्यवस्थित करणे, कपडे धुणे, स्वच्छता, सगळी घरातली व्यवस्था. सगळे दिवस आठवत आहेत ना? हो, सगळे दिवस आठवतात. बरं, लहान मुलगा तुमचा कसा? शांत आहे म्हणे स्वभावाने खूप? हो, लहान मुलगा. अच्छा, हा मोठा आणि तो लहान. मोठा मुलगा पण शांत आहे ना, मस्ती नाही ना कधी? मोठा मुलगा ना, मोठा मुलगा तशी मस्ती करत नाही तो. आता कसा मोठा झाला तो? हो, लहानपणी माणसांचं त्याचे एक किस्से जर सांगितले तर ते आपल्याला खूप वेळ कमी पडेल. सांगा, आपण करू 2 तासाचा कार्यक्रम. माझा मोठा मुलगा असा होता की लहानपणापासून त्याला आहे ना बऱ्याचशा असं इलेक्ट्रिक वस्तूंचा खूप नाद आणि छंद होता. बरोबर. तो वयाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्येच तो आहे ना, जरी रेडिओ आणला, कॅमेरा आणला किंवा काही म्हणजे अगदी TV सुद्धा, हे एक वस्तू घरामध्ये एकदा आली की तो नाचायला लागायचा. तर लोक हो नाही, तर लोक म्हणजे मुलं बघण्यासाठी नाचायची, पण तो आहे ना खोलून त्याला रिपेअरिंग कसं करायचं किंवा त्याच्यात आणला की रिपेअर करायचं. हो, त्याच्यामध्ये अजून काय भरायचं किंवा त्यातलं अजून काय करायचं. थांबा, काय बाबा हे काय आहे? उत्सुकता होती ना की त्याच्या आतमध्ये काय आहे, कसं चालतंय ते पाहण्याची उत्सुकता होती लहानपणी. मग अशा किती गोष्टी तुम्ही बिघडवल्या? बऱ्याचशा गोष्टी बिघडवल्या. दुरुस्त करायला उघडायचं आणि बिघडवायचं. हो, बिघडवायचं. तुमचं लग्न झालं की व्हायचंय?
झालं लग्न. हा, कुठे आहेत त्या वहिनी? त्या काही ते सुनबाई नमस्कार. तुम्हाला कधी आई बाबांनी दिलाय फटका या सगळ्या उपद्वार? हा दिलेलं आहे, कारण की ज्यावेळेस ते मी खोलून शनी बिघडून शनी पुन्हा ते जोडून ठेवायचं ना, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मम्मी आणि पप्पा ते लावून पाहायचे ते चालायचं नाही, पण त्यांचे दोघांचे डोळे माझ्याकडे यायचे. नक्की ज्यांनी काहीतरी कारस्थान केलंय, मग ते चाललं नाही की मग माझ्यावरती शेपटात निघायचं. कशा कशाने मारलंय? कशाने मारण्यात येतात त्यावेळेस हातामध्ये जे असत त्यानी, कधी लाटण्यानी, कधी झाडूनी, सगळं वापरून झालंय वाटतं दोघांचं. हा, आणि लहान मुलगा? लहान मुलगा खूप शांत आणि असे म्हणजे ह्या गोष्टीपासून तो लांबच राहिलेला आहे. फक्त शांत स्वभाव त्याचा आणि खाण्यापिण्यामध्ये पण कधी त्याचं असं म्हणजे नाही की मला हे पाहिजे की मला ते पाहिजे, काय जो काही असेल ते खाणार आणि फक्त कॉलेज वगैरे करणार. काय करतो? सर 3D ॲनिमेशनचा डिप्लोमा करतो मी. व्हेरी गुड. कुठे? पुण्यामध्ये. व्हेरी नाईस. आणि आपण? मी बँकेमध्ये जॉब करतो आणि मी स्वतःचं एक मॅन्युफॅक्चरिंग CFLचं चालू केलं आहे आणि इथे लावलाय तो माझ्याच मॅन्युफॅक्चरिंगचा CFL आहे. अरे वा 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 वा. स्वतःचा? हो स्वतः. स्वतः मॅन्युफॅक्चर करता? स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. CFL? हो. कुठे करता हे? इथे घरामध्येच करतो. चला, बघितलं, पूर्वी घरात आणलेली वस्तू बिघडवत होती, पण ती बिघडता या घरामध्ये आज प्रकाश पाडण्यासाठी CFL सुद्धा तयार केलेला आहे. म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेलं आहे. त्यासाठी शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. आणि तुम्ही मुलगी म्हणजे बहीण यांची, यांचा स्वभाव? तिचा स्वभाव म्हणसान तर ती खूप हट्टी, जिद्दी आणि हुशार. चेहऱ्यावरच लिहिलंय. हो, इतकी हुशार की तिला म्हणजे शिक्षणामध्ये खूपच उत्सुकता. आपण कुठे असता? टाकवे बुद्रुक, कानाफाट्याजवळ. कानाफाट्याजवळ. तिथेच राहतात. काय करतात मिस्टर? मिस्टर पण बँकेचे. ते कुठे गेले? आहेत ना जावई? आहेत ना, जावई आलेत ना. बरं 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 बरं, बाहेर ठेवलं जावई. आता यानंतर आपण या खेळामध्ये वजनाचा काटा ठेवणार आणि माऊली वजन अचूक तेवढं जितकं सांगणार तितकं गोळा करणार का आपण बघूया. या पुढच्या खेळासाठी सगळी फॅमिली आता आईबाबांच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि आता मी जितकं वजन सांगणार तितकं वजन या वजनाच्या काट्यावर आणून तो खेळ पूर्ण करायचा आहे. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 1 किलो 700 ग्रॅम. वेळ सुरू झाली. फक्त 1.5 मिनिट शिल्लक राहिलेलं आहे. 1.5 मिनिट. हा थोडं जास्त. 1700. 1 किलो 700 ग्रॅम. नाही कमी झालं. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. 52 ग्रॅम जास्त आहे. छोटी वस्तू छोटी. कॉइन्स वगैरे काय कमी? सांगा सगळे. तिला कमी कर. तिला कमी कर. सोड. 10, सोड सोड सोड. 9, सोड. बस बस. 8, एक कॉइन कमी कर. एक कॉइन कमी कर. सात. कमी कर. एक कॉइन कमी कर. 6, कमी कर. एक कॉइन. 5, एक कॉइन कमी कर. 2 कॉइन कमी कर. बस. 4, कमी कर. 3, छोटा वस्तू कमी कर. 2, कमी कर. कमी कर. खोरे 1. कमी कर. नाही ते ठेव दे. वेळ बस झालं. संपली. या बसा. मला जरा एक प्रश्न विचारायचा आहे. काय गोंधळ झाला? गोंधळ असा झाला की 1 किलो 700 ग्राम तुम्ही सांगितलेलं, पण 1 किलो 700 ग्राम जे वरचं होतं ते विसरून गेले मी आणि हे लोक इकडे काटा बघतात पण सांगतात कुठे की 1 किलो 700 ग्राम आहे म्हणजे वाचतात. ह्यांच्यामुळे हो, हे खाली मला म्हणायचे बस 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 टाक 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 टाक, पण 1 किलो 700 ग्राम असं कुठे म्हणते तेव्हा, कारण मी 700 ग्राम वरचे विसरून गेलेली. म्हणजे हे त्यांच्यामुळे वजन झालं नाही. तसं नाही म्हणता येईल ना. आता तर म्हणालात तुम्ही. नमस्कार, तुम्हाला एक प्रश्न विचारू. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 27 वर्ष आले. 27 वर्ष. 27 वर्षात यांनी एक कुठला स्वभावातला बदल केला पाहिजे आत्ता असं वाटतं तुम्हाला? ह्यांनी एक असा बदल केला पाहिजे की ह्यांना जे काय करायचंय, कुठली गोष्ट नाही का कधी करायची आहे ती मला ती करायचीच आहे आणि मी ती केल्याशिवाय राहणारच नाही. अशी जिद्द ठेवली पाहिजे. अशी नाही, अशी जिद्द आहे ना त्यांची ती थोडी कमी केली पाहिजे. अच्छा, कमी केली पाहिजे. हो. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे, मान्य आहे तुम्हाला? कमी करणार की नाही मग? मग हे विचारतात कमी करणार की कमी नाही? करणार की नाही मग तुम्ही? करणार, आणखी 50 वर्षांनी करणार. आणि यांनी काय बदल करायला पाहिजे?
त्यांनी बदल करायला पाहिजे. हां थोडंफार काम कमी करून विश्रांती घ्यायला पाहिजे. आहे किती छान, किती प्रेम करतात तुमच्यावर. काय हो, विश्रांती कमी करायला पाहिजे म्हणतात. म्हणजे काम करायला पाहिजे का? काम करायला नको, विश्रांती घ्यायला पाहिजे म्हणतात. विश्रांती घ्यायला पाहिजे. ते माझ्या खूपच प्रेम करतात ना, मग ते असंच म्हणणार ना. म्हणजे तुम्ही करता का रोज विश्रांती घेता? विश्रांती घ्यायला पाहिजे म्हणता की काम करायला पाहिजे म्हणता? काम करायला नाही, काम केल्यानंतर थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे. जास्ती काम करायला नाही पाहिजे. ते म्हणतात जास्ती काम नाही करायला पाहिजे, थोडी विश्रांती घ्यायला मग पाहिजे. तुम्ही जास्त काम करता म्हणून बोलतायत की कमी करता म्हणून? नाही, मी जास्ती काम करते म्हणूनच बोलत असेल बोलतायत कदाचित. का? हो. तुम्हाला विचारायचं सगळ्यांना, या दोघांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा. सासूबाईंबद्दल सांगा. खूप छान आहे त्यांचा स्वभाव, खूप सुंदर स्वभाव आहे आणि अगदी मला मुलीसारख्या त्या सांभाळ करतात माझं. अजून कोणाला काय सांगायचंय? कधी आले तर बिन चहाचं जाणार नाही, कधी बिन पाण्याचं जाणार नाही. म्हणजे चहा देतात म्हणून चांगले आहेत? नाही नाही, चहा देतात म्हणून चांगलं नाहीये, मग पण चांगलंच आहे म्हणजे असं. म्हणून चहा देतात. त्या चांगल्या आहेत म्हणून चहा देतात, चहा देतात म्हणून चांगल्या नाही आहेत त्या. बरोबर. दोघांचं छान आहे. मला आता तुम्हाला या खेळासाठी आमंत्रित करायचं आहे. खेळ सोपा आहे, अभिनय करायचा आहे. हा, आधी चित्रपटाचं नाव आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ओळखायचं. मराठी चित्रपट आहे एवढं लक्षात ठेवा प्लीज. हां, हे घ्या. न बोलता अभिनय करायचा. हां, सुरू. बोलायचं नाही. चित्रपटाचं नाव? बाळागाव कशी बाल ब्रह्मचारी. हां, बाळाचे बाप ब्रह्मचारी, बाळागाव कशी अंगाई. अभिनंदन, बरोबर ओळखलं. घ्या घ्या घ्या. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. आणि आता एका गाण्याचा अभिनय करणार आहे, त्या गाण्याचा, आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. रेडी? 1 2 3. डोंगराच्या आरून एक बाई चांद. नाही, असं नाही म्हणायला लागेल तुम्हाला. डोंगराचे आरून एक बाई चांद उगवला, चांद उगवला न चांदण्या बघाया निघाल्या. या डोंगरामुळे जमलंय सगळं. अभिनंदन. हे मोत्याचे तोडे झी मराठीकडून तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता म्हण आहे, म्हण. एक 2 3 वेळ सुरू झाली. म्हण आहे, म्हण. हा, अभिनंदन अभिनंदन. छान होता तुमचा आरसा. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. थँक्यू. आणि आता चिठ्ठीत नाव कुणाचं येतंय ते बघूया. हो की नाही? हो हो, या ना. काय नाव कोणाचं आहे ते हा, बघूया ना. चालेल ना, मी कुठे नाही. हो ना. घ्या, एक चिठ्ठी घ्या. हीच वरचीच का ठेवली होती की काय? नाव आहे वंदना मानव साळवे. नाव सांगा. वंदना मानव साळवे. मिस्टर काय करतात? वेल्डिंगचे काम करतात. आता कुठे गेलेत? कामालाच गेलेत. अरे अरे अरे, असते तर बरं झालं असतं ना. किती वर्ष झाले तुमच्या व्यवस्थित वेल्डिंग झालंय त्याला? आपलं लग्न झालं, वेडिंग झालंय त्याला किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली. 14 वर्ष. व्हेरी गुड. म्हणजे कोणी ते व्यवस्थित टाका हे करतात का? हो हो, व्यवस्थित करतात म्हणून तर बोलवतात ना हो की कामाला. नाही? चांगलं काम करतात की नाही? आता तुमच्या घरातलं कोण आहे इथे? सासू आहेत ना. बोलवा ना मग सासूबाई. या ते इकडे. ते ये इकडे. अरे वा वा, छान छान. ये, तू पण ये बाळा, ये आहे. आणि ते आले असते तर फॅमिली फोटो झाला असता ना. तुमचं नाव येईल वाटलं होतं गाव? नाही. मग कसं काय आलं? कधीच नाही. माझे मिस्टर हसत होते मला, मी येत होते इकडे तर. हसत होते? आता फोन करून सांगा तुम्ही करा वेल्डिंग तिकडे, मी बघा निवडून आले. माझे आता काय बोलायचं, मुलीनी म्हणजे मला काही लिहिता येत नाही. माझ्या मुलीने माझं नाव लिहिलं होतं. बघितलं किती छान लिहिलं. चला आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी. आणि आता पैठणीचा खेळ सोपा आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की हे काटेरी झाड इथे मध्ये का ठेवलंय. तर इथे हे पडलेलं झाड आणि त्या झाडामध्ये आपण एक फुटबॉलचा चेंडू ठेवलेला आहे, फुटबॉल ठेवलेला आहे. स्माइली चेंडू इथून मारायचा
आणि त्या काट्यांमधून जाऊन अचूक फुटबॉलला लागला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आता शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून. आता तुमच्यासाठी 5. एक. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. तू नाव लिहिलं ना? अरे, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या साळवे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पटेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. अरे बापरे, हो का? मळवली गावात आपण आहोत आणि आता इथून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.